की संपूर्ण जावलीतील जनतेला माहीत आहे की हे दूषित वातावरण नक्की कुणी केलं. आज दूषित वातावरण केलं असं म्हणतात, विकासावर एक अक्षर सुद्धा ही लोक काही बोलत नाहीयेत. ह्यांना नक्की जावलीचा ह्यांनी ठरवलेलंच आहे की आज जावलीचा बिहारच करून सोडायचा आहे आणि ह्याच्याशिवाय ही लोक शांत होणार नाहीत असं आता सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे. विकासावर ही लोक अजिबात बोलत नाहीयेत. मारहाण झाली, आखाडमध्ये असं झालं, परवा आज बोलताना म्हणाले की गटारीचा वास सगळीकडे फिरतोय. ह्यांचं दुर्दैव असं आहे, ह्यांना गटारीला बोलवलं नाही त्याच्याविषयी त्यांना दुःख होतंय की ही गटारीचं आहे, पण त्यांच्यासाठी जे टॉनिक विनिक लागतं ना ते इथं काय नव्हतं. इथं सज्जन माणसांची गटारी होती की जी दीप अमावस्या म्हणून होती. आज ते म्हणले की आम्ही हात कापला, एखाद्यानं हात कापला तर आम्ही पाय कापू. ही भाषा कशाची? दहशतवादाची खरी तर व्याख्या ह्यांची आहे. आज परवाच एक घटना घडली, ह्यांच्याच पार्टीच्या एका पूर्व आश्रमाच्या मंडल अध्यक्षाला ह्यांनी मारहाण केली असं हे स्वतः म्हणतात. त्याला गद्दार म्हणतात की ज्यांच्या जीवावर हे जिल्हा परिषदेमध्ये निवडून आले त्यांच्याच पक्षातल्या लोकांना हे मारहाण करतात. खरी दहशतवाद कोण करतं, कोण दडपशाही करतं, कोण मारहाण करतं, हा सगळ्या तालुक्याला पडलेला प्रश्न आहे. येऊच शकत नाही कारण त्यांची धक्काबुक्की झाली. फक्त हाणामारी झाली. ज्या वेळेला तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघाल आणि त्याची सखोल चौकशी कराल. आयसीयू मध्ये ऍडमिट होते. आयसीयू मध्ये दाखवायचं असेल तर काही करू शकतो. तुम्ही पुन्हा नेऊन सुद्धा ऍडमिट करू शकता. तुम्हाला हे खोटं नाटक रचायचंय तर असं करू शकता. ज्याच्या बरकडीतून रक्त येतो तो माणूस असं चालत घरी जाऊन परत रिटर्न येतो, परत ते हल्ला करायचा प्रयत्न करतो. तिथून पुढे परत आखाडला जाऊन तिथं फोन करून गाडीतून इम्तियाज मुजावरांच्या पंपावर बसतो. तिथं रांजणे साहेब, वसंतराव आणि सभापतींशी चर्चा करतो. चर्चा केल्यानंतर परत मेळा पोलीस स्टेशनला जातो. ही सर्व चर्चा झाली. सभापतींच्या माझ्या समोर बोलवा, मी चर्चा करून त्यांना सांगू शकतो ह्या घटना घडल्यात काय. आणि जर असा बरकडे ब्रेक झालेला माणूस, फ्रॅक्चर झालेला माणूस अशा पद्धतीनं आपली सर्व व्यवस्थित कार्यवाही करत असेल आणि तो जर फ्रॅक्चर म्हणून तुम्ही ऍडमिट करत असाल तर ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. ज्यावेळेला साहेबांच्या गटानं परवाची आघाडी यात्रा शिंदे साहेबांनी साजरी केली, त्याला जो उत्स्फूर्त होता प्रतिसाद मिळाला, कार्यालयात बसायला जागा मिळाली, एवढी लोक जमली. ह्याचे पडसाद म्हणजे यांची जे खच्चीकरण झाले त्यांना वाटलं असेल किंवा त्यांचे बुद्धिमत्ता तशा पद्धतीने चालली असेल आणि त्याचे काहीतरी पडसाद उमटवण्यासाठी आपली प्रतिमा शुद्ध करण्याच्या प्रयत्नानं ह्या आखाडच्या रणजितचे ब्रेन वॉश करून त्याला होमगावला पाठवलं. मुळात होमगावचा कुठलाही कार्यकर्ता त्यांच्या एरियात गेला नाही किंवा आखाड्यात गेला नाही. आखाडची मंडळी येऊन पंपावर जर या मुलं अशा प्रकारची दहशत करत असेल, त्याला बघून घेतो, तुला ठेवणार नाही अशा प्रकारचे वगैरे करत असेल तर ॲक्शनला रिॲक्शन होत असते. तशा प्रकारची त्यांची धक्काबुक्की झाली. हे मी कारण इथले त्यांचे प्रेमळ कार्यकर्ते आहेत, ते त्यांना कायम साथ देत राहणार. आणि मला एक आवर्जून आज पत्रकार परिषदेत मी गोष्ट ऐकली की शशिकांत शिंदे साहेबांच्या राजकारणामध्ये नेते हे वसंतभाऊच होते. बाबाराजेंच्या आत्ताच्या प्रक्रियेमध्ये वसंतभाऊच आहे. आता हे सगळे दोन्हीकडचे प्रकार बघितले तर मायबाप जनता सांगत की दोन्ही ठिकाणी नेते हेच असताना दादागिरी, गुंडगिरी ह्यांनीच ठरवली, ह्यांनीच केली, हेच लाईव्ह देतात, हेच सांगतात. मग ह्याचं मेन नेतृत्व कोण होतं? भाऊकडंच होतं. भाऊ स्वतःला म्हणतात मी वाघ आहे, जावलीमध्ये वाघ म्हणून त्यांनी काम केलं. मग नक्की त्यांनी सांगितलं कुणाला, थांबवलं कुणाला, हे ते दुसऱ्याला विचारण्यापेक्षा ते मायबाप जनतेला कळतं ना. आज बाहेरनं पोरं आणलीत, ही कुणी आणलीत? आज ती मुंबईची पोरं आली, ती सगळी ओळखत होती, आम्ही लोकलचे होतो. ती कोणी आणली? तुम्ही आणली म्हणतात. आम्ही आणली असती तर आमची पोरं आमच्याच बरोबर का लोंकळ केली असती? तिथं आम्हाला लगेच तुमच्या दृष्टिकोनात झालं असतं की बाबा ती आलीत, गाडीचा प्रवाह घेऊन आली, त्यांचं ती गणित जुळवत होती, त्यांची ती लोंकळ चालली होती का आमची पोरं आम्हाला लोंकळत होती? मानपुरे म्हणणार कारण त्यांना कुणाला जावी अडचण दूर झाल्याशिवाय पुढे पाऊल टाकता येत नाही. त्यांना आता सर्वांना भीती येते फक्त शशिकांत शिंदेची, त्यामुळे त्यांची अशी भावना झालेली. काय सांगाल तुम्ही? मी एवढं सांगेन, आजची जी पत्रकार परिषद वसंतभाऊ रांजणे या सगळ्यांनी घेतली ती फक्त त्यांचा गॉडफादर जो आहे त्यांना दाखवण्यासाठी, फक्त त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. महायुतीच्या बाबत जे शिवसेनेबाबत बोलले, मी आज पत्रकारांच्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून सांगू इच्छितो, ह्या जावली तालुक्यामध्ये महायुतीमध्ये आम्ही सर्व पक्ष लोकसभेला विधानसभेला काम केलं. जे रांजणे साहेब 95% सांगितलं की तालुका बाबाराजांच्या मागे उभा राहिला, त्याच्यात सिंहाचा वाटा हा शिवसेनेचा आहे.
कुसुंबी गट पूर्ण शिवसेनेनं जिल्हा परिषदेला काबीज केला. मशवे गटामध्ये 50% शिवसेनेनं मतं घेतलेत. ह्याच्या जीवावरतीच शिवेंद्र बाबांना मतदान झालं. आणि आज महायुतीबाबत ते गप्पा मारतायत की गटारी महाविकास आघाडीची होती, आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला जी आमची युती केली ती आजही टिकून मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये हेही सांगितलं होतं. आणि आमच्या महायुतीचं नेतृत्व करणारे माननीय शशिकांत शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या युवकांनी जे सागाव पंचकृषीमध्ये वसंत भाऊंना घरी बसवलंय त्याची घरं ओळखण्याचं काम त्या धक्क्यातनं अजून वसंत भाऊ सावरलेले नाहीयेत. ते प्रत्येक ह्या युवकावरती बोलत आहेत. हा 25, 30, 35 वर्षाचा युवक आज ज्या प्रेरणेने उठलेला आहे जावली तालुक्यामध्ये, हा मी आज तुमच्या माध्यमातून सांगतो येणाऱ्या काळात वसंत भाऊंनाच घरी बसवणार आहे. शशिकांत शिंदे घरी बसणार की नाही बसणार तो येणारा काळ वरिष्ठ नेते शिवेंद्र बाबा असतील किंवा शिंदे साहेब असतील ते ठरवतील. आणि भाऊंनी जे वाक्य एक वापरलं की सत्तेत उपमुख्यमंत्री पद आम्ही भोगतोय किंवा सत्तेची महत्वाची पदं भोगतोय. 2022 साली एकनाथजी शिंदे साहेबांनी उठाव केला म्हणून आज भाजप सत्तेमध्ये. आणि मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या शिंदे साहेबांच्या उठावाच्या माध्यमातून जी राज्यभर युती आहे ती युती आज जावली तालुक्यामध्ये नाहीये. त्याचं कारण ह्या शिवेंद्र बाबांच्या खालचे जे सर्व कार्यकर्ते जे कॉन्ट्रॅक्टर लॉबीचे असू द्या किंवा जे जिल्हा परिषदेचे आता असणारे भाजपचे सदस्य असू द्या वसंत भाऊ, हे फक्त आपल्या नेत्यांना दाखवण्यासाठी इथं ह्या सर्व गोष्टी करतायत. आणि या विषारी भाजपाला म्हणजे विषारी सापाला जावली तालुक्यामध्ये ही शिवसेना कदापि दूध पाजणार नाही हे मी जावली तालुका प्रमुख म्हणून सांगतोय. जिल्ह्यामध्ये जरी युती असली तरी तालुक्यामधली युती का नाहीये ह्याचं उत्तर भाऊंनीच द्यावं. आणि वैयक्तिक युवकांवरती आरोप करताना भाऊंनी मर्यादा राखावी. भाऊंच्या वयाचा आम्ही सन्मान करतो. परत जर भाऊ आमच्यावरती बोलले तर आम्ही भाऊंची कशा पद्धतीने वसंतगडावरती काय काय कार्यक्रम चालतात हे आम्हाला माहिती आहे. आम्ही सर्व कार्यक्रम भाऊंचे येणाऱ्या काळात काढल्याशिवाय राहणार नाही. मस्ती असती हे सारखं म्हणतात की मी आज तुम्ही इथं या, शिंदे साहेबांना म्हणले तुम्ही इकडे या, तुम्ही तिकडे या, मी कुस्ती करतो, मी अजून पैलवान आहे, दंड ठुटून उभा आहे. तुमच्या माध्यमातून मी वसंत भाऊंना सांगतोय तुम्ही संदीप पवारांचा लंगोट सुद्धा उचलू शकणार नाही. बाकी तर गोष्ट सोडाच, तुमच्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर द्यायला मी खंबीर आहे. व्यंगावर टीका करताय, हे म्हणतात हा वाकड्या तोंडाचा आहे, तो वाकड्या तोंडाचा आहे. तुमची कशी नैतिकता आहे काय आम्हाला काढायला लावू नका. धरणग्रस्तांमध्ये धरणग्रस्तांच्या जमिनीमध्ये तुम्ही काय काय केले हे लवकरच पुराव्याविषयी मांडलं जाणार आहे. तुम्ही विकासासाठी काय करताय, तुम्ही विकासावर बोलत नाही, भांडणावर बोलता. आज हुमगाव गावदांच्या रस्त्याच्या संदर्भात काय झालं त्याच्याविषयी बोलत नाही, नुसतं म्हणतात हा रस्ता केला, तो रस्ता केला. आज बघा रस्त्याला किती खड्डे पडलेत. शाश्वत असं जावली तालुक्यामध्ये काय काम झालेलं दिसतंय की त्यांना युवकांना रोजगार मिळालेला आहे. युवकांना रोजगारासाठी ह्यांनी काय प्रयत्न केले हे दुसरं काही नाहीये. फक्त मला आणि मलाच. इथं दुसरं नेतृत्व तयार होऊन द्यायचं नाही. आणि कळत न कळत आता इकडं ह्यांचा जनाधार कमी झालेला आहे आणि हा जनाधार दुसरीकडे वाढतोय. म्हणून ह्यांची सगळी चाललेली तडपड आहे. ज्या पद्धतीनं मासा पाण्यातनं बाहेर काढला जातो ना त्या पद्धतीने ही त्यांची तडपड आहे. सांगू इच्छितो एक्झिट करायचं का नाही करायचं ते वरिष्ठ नेते ठरवतील. खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांनी शिवेंद्र बाबावरती टीका केली नाही किंवा शिवेंद्र बाबांनी शशिकांत शिंदे साहेबांवरती टीका केली नाही आजपर्यंत. फक्त हे चाललंय खाली कार्यकर्त्यांचं म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांची स्वतःची पोळी भाजण्यासाठी ही गोष्ट चालली. मी एक उदाहरण देतो. भोगवली आंबेघरचा ठराव हा वसंत भाऊच्या विरोधातला झाला. भोगवली करेर जोड रस्ता हा ओपन केलेला तहसीलदारांनी समझोता करून. ज्या दिवशी ठराव विरोधात गेला वसंत भाऊ तिथे येऊन नको त्या भाषेत म्हणजे खालच्या स्तराला जाऊन गरड ओकून तो रस्ता बंद करायला लावला. म्हणजे मी म्हणतो की आजपर्यंत जे 3 टर्म वसंतभाऊ जिल्हा परिषद सदस्य झाले त्या लोकांनीच मतदान केल्यामुळे झाले ना का दुसऱ्या कोणामुळे झाले. मग तुम्हाला तुमच्या विरोधात मताधिक्य गेलं की तुम्ही विकास कामं थांबवणार. ही कुठली भाषा आहे? ही लोकशाहीची भाषा आहे. आम्ही एका गावचं प्रतिनिधित्व करतो, आम्ही सरपंच आहे. आमच्या गावात येऊन तुम्ही आरेगावची भाषा करता. एका कुटुंबाशी तुमचा सलोखा आहे. 4 एका कुटुंबातले व्यक्ती तुम्ही प्रत्येक गावात आंबेघरमध्ये गेलात तेच, भोगवलीत गेलात तेच, हातेघरमध्ये तुमची काय मक्तेदारी आहे. एका कुटुंबाशी तुमचे लागेदोरे काय असतील आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. 4 व्यक्ती तुम्ही एका कुटुंबातले लावता बँकेमध्ये, त्यासाठी तुम्हाला ठराव पाहिजेत. सर्वसामान्य कुटुंबातली एकही व्यक्ती तुम्हाला मिळत नाही बँकेमध्ये लावायला. आणि तुम्ही बँकेत कशी लोक लावता काय लावता याचा सगळा
चिठ्ठा आमच्याकडे येणाऱ्या काळात आम्हीही काढू. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांवरती बोलण्याचा उंची ह्या भाजपच्या कुठल्याच कार्यकर्त्यावरती नाहीये. ह्यांनी पुन्हा येणाऱ्या काळात शिवसेनेवर जर टीका केली तसं उत्तर आमची शिवसेना जावली तालुक्यामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी पाय काढायची भाषा दिली, आम्ही कसं फाडायचं ते आम्ही आमचं उत्तर त्यांना येणाऱ्या काळात देऊ. आणि त्यांनी अजून एक मुद्दा असा आहे की वहिनी साहेब शशिकांत शिंदेच्या विशेष यांच्या नावावर टेंडर घेतलं. मी गरीब जनतेला सांगू शकतो की त्यांच्या नावावरती एक जरी टेंडर असेल तर त्यांनी मिशा काढाव्या. त्यांनी पहिलं कन्फर्म करावं की वहिनी साहेबांनी टेंडर कुठलं घेतलं. आवगवं बोलू नये. त्यांनी कधीही आज जागात कुठलंही टेंडर पास न करता किंवा कुठलीही फोन न करता त्यांनी कुठलंही टेंडर घेतलेलं नाही. त्याचं कन्फर्मेशन घ्या आणि मगच बोला. काय इशारा आहे शेवट आपला? त्यांना ज्या भाषेत उत्तर पाहिजे त्या भाषेत उत्तर दिलं जाईल.